तर आम्ही मार्च महिन्यात पाणी बंद करत असतो, तळा देत असतो. मूग बाळाचा एकच महिन्या तळा जेवढा बसला तेवढा मूग बाळ येऊ शकते आपल्या जमिनीत. आणि हा फळ आम्हाला 300 रुपये 350 रुपये कॅरेटनं मागितलेला आहे. शेणखताचा वापर सर्वात जास्त केलेला आहे. सर्वात जास्त केला. रासायनिकचा तर कमी प्रमाणात केला, पण शेणखताचा सर्वात जास्त केला. आणि आपण एक काय सांगाल की नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संत्रा या भागातील तिसऱ्या भागामध्ये. आज आपण आलो आहे एक तरुण शेतकऱ्याच्या शेतामध्ये, ज्याने आधुनिक शेतीकडे वळण्याचा एक निर्धार केला आणि आधुनिक तंत्रज्ञान वापरून आपल्या बागेमध्ये भरघोस उत्पादन घेण्याचे प्रयत्न त्याचे आणखीन चालू आहे आणि घेत सुद्धा आहे. तर अशाच एका शेतकऱ्याशी आपण मिळूया. हा शेतकरी हिवरा गावातील मानोरा तालुका जिल्हा वाशिम येथील आहे. याचं सांगायचं झाल्यास याची कृषीमध्ये पदविका सुद्धा झालेली आहे आणि त्या ज्ञानाचा वापर करून हा शेतकरी भरघोस उत्पन्न घेण्याचं जे शास्त्रीय ज्ञान आहे, तंत्रज्ञान आहे, त्याची सांगड आपल्या अनुभवातून कशी घालत आहे हे आपण सगळं आज त्याच्याकडून जाणून घेऊया. तर मी सुदीक्ष धोटे आपलं स्वागत करतो आजच्या भागामध्ये. नमस्कार सर. नमस्कार सर. सर्वप्रथम मला आपल्या बागेबद्दल जाणून घ्यायची खूप इच्छा आहे. काय आपण थोडक्यात आपल्या बागेबद्दल मला माहिती? आम्ही 2009-10च्या जवळपास लावलेली आहे. 2009ला लावली. तसा आमचा विचार सोयाबीन, तूर, भाजीपाला असते, पण आम्ही नवीन जसं एक आधुनिक फळबाग लावायची तसं त्यानुसार आम्ही विचार केला व फळबाग हवी आम्हाला. त्यानुसार आम्ही 2009ला आम्ही इथं संत्रा लावलेला आहे बगीचा. तर 2009 ते आता जेमतेम 2024 झालेला आहे. तसं 15 वर्षाचा जवळपास आमचा बगीचा झालेला आहे. अच्छा, म्हणजे तुमचा आता 15 वर्षाचा तुमचा बगीचा आज आपले म्हणजे दिसत आहे 15 वर्ष झालेले आहे. म्हणजे तुम्हाला पूर्ण झालेला आहे. दांडगा एक आपण अनुभव म्हणू शकतो की संत्रा या शेतीमध्ये आलेला आहे. 100% सर. हा, 100% धरू शकता. सध्या आपल्या बागेमध्ये अंबिया बार सुद्धा खूप छान प्रकारे दिसत आहे. हो, बऱ्यापैकी आलेला आंबेबा आपण बघू शकता कशा प्रकारे आहे. हो हो हो. याचं नियोजन आम्ही खूप प्रकारे फवारण्या येते, पाणी वगैरे उकरी दिलेली आहे. त्याप्रमाणे आम्हाला तुम्ही बघू शकता कशा प्रकारे फळ पकलेलं आहे. हो हो हो. आणि हा फळ आम्हाला 300 रुपये 350 रुपये कॅरेटनं मागितलेला आहे. अच्छा अच्छा अच्छा. तरी आमच्या इथं तसे 400-500च्या जवळपास कॅरेट निघू शकते. ओके. आणि आता अंबियाबार साठी तुम्ही काय काय फवारणी केला थोडक्यात? आम्ही बुरशीनाशक, कीटकनाशक 19 वरखत येथे फवारलेला आहे. आणि वरखत पण फवारलं म्हणजे. आणि तुम्ही जे आपण खत देतो मातीद्वारे जमिनीमध्ये जे आपण खत देतो त्याच्यामध्ये आपण शेणखताचा वापर सर्वात जास्त केलेला आहे. सर्वात जास्त केला. रासायनिकचा तर कमी प्रमाणात केला, पण शेणखताचा सर्वात जास्त केला. आणि आपण एक काय सांगाल की फवारणी आहे, तर फवारणी आपली म्हणजे किती फवारण्या आपण घेतल्या साधारणतः? आम्ही जेमतेम 3 फवारण्या घेतल्या. म्हणजे आपण एका बारासाठी असं समजू की 3 फवारण्या आपल्याला घेतल्या. म्हणजे आंबियासाठी म्हणजे एक जे बहार येतो आपला आंबिया किंवा मृग समजा. आता सध्या 3 फवारण्या झालेल्या. 3 फवारण्या झाल्या. आणि त्याच्यामध्ये 3 फवारण्यामध्ये कीटकनाशक, बुरशीनाशक, वरखत वगैरे आपण घेतलेलं आहे. काय फरक वाटतो बरं आपल्याला फवारणीचा? 1 नंबर फरक. जे फळ पकायचं नव्हतं ते आता पकलेलं दिसत आहे. अच्छा. जरा क्वालिटी दिसत आहे, फळाची दर्जेदार दिसत आहे. त्यामुळे आम्ही 3 फवारण्या केलेल्या आहे. 3 फवारण्या केलेल्या आहे आपण. आणि आपली जी कलम आणली होती आपण, ही कलम कुठून आणली होती? आम्ही आणली चंद्रनाथ घाट, अमरावती. तिथून कलम 2009ला आणली. 2009ला जुलैच्या शेवट लागून लावली याची. तिथून आता 15 वर्ष झालेले आहे. 15 वर्ष झाले. आजचा जे माझा इथं येण्याचा उद्देश आहे ते फक्त आणि फक्त एक जाणून घेण्यासाठी की तुम्ही मृग बहारचं नियोजन कसं करता? मृग बहार सर आम्ही मार्च महिन्यात पाणी बंद करत असतो, तळा देत असतो. मूग बहाराचा एकच महिन्या तळा जेवढा बसला तेवढा मूग बहार येऊ शकते आपल्या जमिनीत. म्हणजे जे जमीन पाहून कोणी तळा देत असतो, कोणी मार्च महिन्यात, कोणी एप्रिल महिन्यात, कोणी मेच्या पहिल्या आठवड्यात बंद करतो. जमीन पाहून जशी जमिनीची लेवल आहे म्हणजे हे आहे त्याच्यानुसार आम्ही हे सोडत असतो. तळा सोडत असता. तळा सोडला तळा सोडला की जून महिन्याच्या मिरुक लागतो त्या टायमात पाणी येते वरतो. पाऊस चालू होते. त्या पावसाचं पाणी जेव्हा पडते जमिनीत तेव्हा तिथून मुगबार सुरू होते. म्हणजे फुलं फक्त इथून आता आम्ही फवारण्या, खत, पाणी इथून चालू करतो. आपल्या बगीचाचा क्वालिटी फळाची दर्जेदार वाढला पाहिजे त्यानुसार आम्ही चालू करत असतो. आणि आता आपला हे 15 वर्षाचा झालेला आहे बगीचा. हो सर. तर आपण कटाईचं महत्व काय सांगणार याच्यामध्ये?
जे झाडाची आपण कटाई करू लहानपणी असताना? लहानपणी आम्ही 4 वर्ष कटाई केले सर. ओके. मी पहिलं वर्ष 2 टाइम केला, अजून 2 वेळेस, 3, 4, 4 वर्षापर्यंत आम्ही कटाई केली. तिथून कटाई बंद केली. तिथून कटाई आपण बंद केली. आणि 6व्या वर्षी आम्ही बगीचा घेतला. तसा 5व्या वर्षी घेणार होतो, पण झाडाची क्वालिटी कमजोर असल्यामुळे आम्ही 6व्या वर्षी घेऊ शकलो. ओके. आतापर्यंत तुमचा मृगबहार जास्तीत जास्त कितीत गेलेला आहे? म्हणजे आपले झाडं किती आहे? मी सॉरी विचारत बोललो तुम्हाला. आपले आहे आमचं हे शेत, तर 300 झाड आहे आमच्या. 300 झाड आहे आपल्या झाडाचं. आमच्या झाडाचं 18 बाय 18 वर झाड आहे. तुम्ही बघू शकता 18 बाय 18 वर लावलेलं आहे. आणि याचं आता मृगबहाराचं पाणी नियोजन कसं करणार तुम्ही? आता आम्ही सुरुवातीला आता पणजी झाल्यावर रोटारेटर झाल्यावर मग वाफे करणार. म्हणजे वाफ्याने आपण पाणी देणार. दाण पाण्याच्या ऐवजी वाफे खूप चांगले आहेत. दाण पाण्याचे दाण पाण्याच्या ऐवजी दाण पाण्यानं जर पाणी चालू केलं तर वाफ्याचा चांगला आहे. ओके 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 ओके. आणि त्यानंतर आपली एक्सपेक्टेशन कशी राहते? म्हणजे आपण कशाद्वारे ठरवतो की आपला माल एवढा निघेल किंवा एवढ्या रुपयाचा जाईल? आता आपण बघू शकतो इथं मुरुगबार आहे. आता जेमतेम याच्यावर 8-10 कॅरेटाचा अंदाज आमचा एका झाडावर आहे. 8-10 कॅरेट निघू शकते. हो हो हो. तसे सरासरी आपण 6-7 100% आहेच. आणि काय टार्गेट ठेवलं यावर्षी तुम्ही? यावर्षी आम्ही 10 लाखाच्या जवळपास बगीचा जाणार आहे. 10 लाखाच्या जवळपास जाणार आहे. म्हणजे मृगबहारचा. आणि अंबिया बाराचे काही आम्हाला एक गॅरंटी द्या सांगतो, म्हणजे थोडक्यात माहिती. अंबिया बार आमचा 300 रुपये कॅरेट मागितला. तसे आमचा अंदाज आहे 400 कॅरेट निघू शकते. 400 कॅरेट आपले निघू शकते. 1 लाखाच्या वर 1,20,000च्या जवळपास जाऊ शकते. अच्छा. आणि आपण आता जे तुमच्यासारखेच एक तरुण शेतकरी या म्हणजे शेतामध्ये शेती करू इच्छितात, पण कसं आहे की सोयाबीन आपल्याला परवडत नाही आणि तूर झालं बाकी पण झाले, तर त्यांना तुम्ही कसं सांगसाल की या क्षेत्रात यायचं असेल तर संत्रा घ्या किंवा बाकी कोण्या गोष्टी सांगसाल? हो सर, आपण बघू शकतो सोयाबीनचा अवरेज 6-7 ते 6-7 म्हणल्यावर 25-30 हजार रुपयाचं एकरी येऊ लागलं. सर माझा बगीचा 2.5 एकर आहे. आता जेमतेम मला 9 लाख 10 लाखाचा जवळपास बगीचा चाललेला आहे. म्हणजे माझ्या एका वर्षाचा म्हणजे सरासरी 9 लाख 10 लाख 2.5 एकरात येऊ लागले. तर सर सोयाबीन तुरीत काय मला काही उरत जा नाही. 25-30 हजार रुपये हातीच जा वर्षाचे. तर हा माझा 8-9 लाखाचा जात आहे बगीचा. त्यामुळे मी अंदाज चांगला धरला. फळबाग असो आपल्या वावरात. म्हणजे तुम्ही तरुणांना फळबाग एक क्षेत्र सांगसान की शेतीमध्ये यायचं असेल तर फळबाग चांगली गोष्ट. फळबाग चांगली गोष्ट आहे. मागच्या बारीनं मी 7 लाखात ऐकला, यंदा त्याच्यापेक्षा चांगला आला. आता 8-9 लाखाच्या जवळपास मागू लागले, पण मी दिला नाही. माझी आशा 10च्या जवळपास जाऊ शकते. 10च्या जवळपास जाऊ शकते. आणि अंबिया बार अधिक मृगबहार जर आपण म्हणलं तर संत्रा या क्षेत्र म्हणजे 300 झाडातून तुम्हाला जवळपास 15 लाखाचं उत्पन्न कमी जास्त आपण काय पकडू की 12 लाखाच्या जवळ जेमतेम जाऊ शकते. 12 लाखाच्या जेमतेम तुमचं जाऊ शकतो. नाही येऊ शकत. सर जसं आपल्याला सोयाबीनले फवारणीचा खर्च, खुरपणीचा खर्च जे येऊ शकते, ज्या संत्र्याला कमी खर्च आहे. मजुरी कमी लागू शकते. विचार केले आता येऊ शकते, काही एवढं हे नाही. त्याच्यानं हा फळबागाचा माझा अंदाज चांगला आहे. आणि आता जे नवीन शेतकरी झाले, ठीक आहे, त्यांना शेतामध्ये हे लावायचे, झाडं लावायचे, आपल्याला लागवड करायची, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? एक तुमचा जे 15 वर्षाचा अनुभव आहे, कोणत्या कोणत्या गोष्टी आहे जे करायला हव्या? सर मला वाटते बगीचा लावा संत्र्याचा. त्यांनी बगीच्यातून कसं बगीचा लावून व्यतिरिक्त आपण दुसरे काम करू शकतो. बगीच्यातच राहावं, उदाहरण बगीच्यातूनच आपण सर्व करावं, त्यातनीच राहावं. त्याच्या व्यतिरिक्त आपण दुसरं करू शकतो. आपला बगीच्याचं नियोजन करू शकतो, व्यतिरिक्त दुसरा धंदा करू शकतो. असं नाहीच आपल्याला शेतातच राहा लागेल. संत्र्याच्या जनधंदा करू शकतो. त्याने आपले अधिक अजून उत्पन्न वाढू शकतो. काही हे नाही वाढू शकते. आपण आताच बोलता बोलता आम्हाला सांगितलं की आपण शेणखत घेता. तर शेणखताचा आपण केव्हा टाकला? मृगबहारसाठी आपले शेतकरी बघित आहे आपला व्हिडिओ, तर मृगबहारसाठी जे शेणखत आहे हे कधी घेता आणि हे तुम्ही कुठून घेता? आम्ही शेणखत
गावातूनच घेतो. तर शेणखत आम्ही फेब्रुवारी ते मार्चच्या दरम्यान टाकतो, जेणेकरून आमचा मुगबार तोडून नेला, तोडणी साला तोडून नेला तेव्हा आम्ही शेणखत टाकतो. शेणखत टाकल्यावर आम्ही त्याच्यावर पाणी देतो, अच्छा, जेणेकरून जमिनीत मुरते. त्यानुसार मग आम्ही शेणखत टाकून पाणी देऊन मग तळा देत असतो. ओके. आणि तुम्ही शेणखत कुठून घेता? गावातून घेता? म्हणजे हिवऱ्या गावामध्ये आपण राहता, हिवऱ्या गावामधून आपण म्हणजे उकरड्यावरून डायरेक्ट घेता? उकरड्यावरून डायरेक्ट. कोणाकडून तुम्ही आयात करता सेंद्रिय खत नाही, वगैरे? सेंद्रिय खत आमच्या गावात एक आहे सुधाकर भाऊ तुळजापुरे, अच्छा, त्यांचं आता आम्ही जे करतो का नाही आम्ही, तेव्हा आम्ही त्यांचं सेंद्रिय खत टाकत असतो, जेणेकरून आम्हाला मुगबारले जेणेकरून फळ पकणी क्वालिटी कलर येणे ज्यानुसार आम्हाला दर्जेदार झाड वाटलं पाहिजे त्यानुसार आम्ही त्याला ताकद आली पाहिजे, जेणेकरून फळ पकलं पाहिजे, वजनदार भरलं पाहिजे, त्यानुसार आम्ही त्यांच्यापासून सेंद्रिय खत विकत घेऊन वाट्यानं टाकत असतो. ओके. आणि जे आपलं शेणखत आहे ते आम्ही फेब्रुवारी ते मार्च महिन्यात टाकत असतो आणि तिथून पाणी देऊन तळा देत असतो. आणि त्यानंतर आपला मृगबार प्रफुल्लित होते. 100% आम्ही दरवर्षी 7, 8, 10 लाख दरवर्षी घेतो. आता आपण शेतामध्ये घुमलो. आता जसं इथं तुमचं खूप सारं तण निघालेलं आहे. हो आहे. तर तुम्ही ही जी बाग आहे, ही जे परिसर आहे, शिवार आहे, याचा तुम्ही स्वच्छता करत ना का? सर आता कसं मुगबार चालू झालता आमचा जुलैच्या शेवट, तर तिथून आम्ही 2-3 महिने या जमिनी उकरी करत नसतो, जेणेकरून जे आपलं फळ आहे तो पळाचं भेव लागते, त्यानुसार आम्ही करत नसतो. आता फळ जेमते मोठाले झालेले आहे, आता आम्ही बस आता 8-10 दिवसात खुरपणी, नांगरणी, वाफे करणी चालू करीन. म्हणजे याचा पण आपण फायदाच करून घेतो. हो, आता हे आमचं जेणेकरून आता रोटावेटर मारलं, हा बी खत होते आमच्यासाठी. ओके 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 ओके. आणि तुम्ही याच्यासोबत हिरवळीचं खत सुद्धा दरवेळेस घेतच असतो? ओके. या वर्षी आम्ही ते बोर तुम्ही पाहिलं असेल ते हिरवळीचं खत ते आम्ही पेरलं नाही, दरवर्षी पेरतो वगैरे. बरोबर. हा, हे म्हणजे हिरवळीचे खत आपण सुद्धा घेत असतो. ओके. त्याचा बी खूप फायदा होते सर आमच्या जमिनीला. महादेव सर, आपण दिलेली माहिती खरंच खूप मौल्यवान आहे आणि आपल्यासारखे तरुण शेतकरी या क्षेत्रात यावे हीच मी इच्छा व्यक्त करतो आणि आपले खूप खूप आभार मानतो आपण दिलेल्या टाइमाबद्दल. धन्यवाद. शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता कशा प्रकारे एक तरुण व्यक्तिमत्व, तरुण शेतकरी आज शेतीमध्ये एक नवीन क्रांती घडून आणत आहे. आपण सुद्धा ही क्रांती आपल्या शेतामध्ये घालू शकतात. नैसर्गिक शेतीची कास धरा आणि आपली शेती बळकट करा, आपली माती ताकदवर करा. याच वाक्याने मी हा व्हिडिओ संपवतो. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण पुढील भागामध्ये. धन्यवाद.